नियोजन केलं जातं प्रचाराचं, तसंच गवडी मठाचं नियोजन ह्या चैतन्य मठातून भक्तिसिद्धांत महाराज करायचे. आणि इथूनच पूर्ण भारतामध्ये आणि विदेशांमध्ये पण काही देशांमध्ये मिळून जवळजवळ 64 मठांची स्थापना किंवा मंदिरांची स्थापना त्यावेळेला भक्तिसिद्धांत महाराजांनी केलेली होती. आणि मग जेव्हा भक्तिसिद्धांत महाराजांचा ध्येयत्याग झाला तर मग त्यांच्या शिष्याने त्यांचे समाधीस्थळ म्हणून या ठिकाणी समाधीस्थ त्यांना करून त्यांचे समाधीस्थळ निर्माण केलेलं आहे. तर हे फार विशेष ठिकाण आहे. आणि आपण काल जसं म्हणालो की जे आचार्यांचे समाधी ठिकाण असतात ते साधारण नसतात, ते काय फक्त प्रतीक नसतात, तर स्वयं ते आचार्य त्या समाधीच्या ठिकाणी वास करत असतात शाश्वत रूपात. जसं जे आचार्य आहेत जेव्हा ते ध्येय त्यागून किंवा अंतर्धान होऊन आपल्या धामामध्ये परत जातात, स्वरूप स्थितीला प्राप्त करतात, तर भक्तिसिद्धांत महाराज पण एक मंजिरी आहेत भगवंताच्या धामामध्ये. भक्तिसिद्धांत महाराज अंतर्धान झाल्यानंतर त्यांनी त्या मंजिरीची स्थिती प्राप्त केली, परंतु भक्तिसिद्धांत ह्या स्वरूपामध्ये पण ते ह्या भौतिक जगामध्ये नित्य ह्या ठिकाणी वास करतात. जसं भगवंत आपला अनंत विस्तार करू शकतात, तसे भगवंताचे शुद्ध भक्त पण त्या शुद्ध स्थितीला पोचल्यानंतर आपला विस्तार करू शकतात. आणि म्हणून समाधीस्थ असतं ते साधारण नसतं, तर ते आचार्य तिथं नित्य वास करत असतात. आणि तिथं जाऊन आपण जेव्हा दर्शन करतो, त्यांना प्रार्थना करतो, तर त्यांच्या कृपेच्याद्वारे आपण पण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकतो. आणि म्हणून आपण या समाधी स्थळांना पुन्हा पुन्हा भेट देतो, प्रार्थना करतो, त्यांच्या कृपेची याचना करतो. तर आज आपण इथं आलेलो आहोत, प्रणाम केलेला आहे, 3 प्रदक्षिणा केलेल्या आहेत. तर आता माझ्या मागून तुम्ही सर्वांनी भक्तिसिद्धांत महाराजांचा पण एक प्रणाम मंत्र आहे. जसा प्रभुपादांचा प्रणाम मंत्र आपण म्हणतो रोज, तसं भक्तिसिद्धांत महाराजांचा पण प्रणाम मंत्र आहे, तो आपण सर्वांनी म्हणायचा आहे. मागून सर्वांनी हात जोडा आणि माझ्या मागून म्हणायचा प्रयत्न करा. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिसिद्धांत सरस्वतीं इति नामिने श्रीवार्षभानवी देवी दैताय कृपाब्धये कृष्ण संबंध विज्ञान धायिने प्रभवे नमः. माधुर्य उज्ज्वल प्रेमाढ्य श्रीरूपानुग भक्तिद श्री गौर करुणा शक्ति विग्रहाय नमोस्तुते. नमस्ते गौरवाणी श्रीमूर्तये दीनतारिणे रूपा गुण विरुद्ध अपसिद्धांत धांत हारिणे. श्रील भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर महाराज की, श्रील प्रभुपाद की, दाय गौर प्रेमानंदे. तर भक्तिसिद्धांत महाराज भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांना पण प्रभुपाद म्हणून संबोधलं जातं. तर म्हणून आपण यांना पण प्रभुपाद म्हणून त्यांचा जय जयकार करतो. तर आता थोडं इकडं मग पाहू शकता तीर्थ पाठ न करता. तर पहा आता या ठिकाणी भरपूर वेगवेगळी दर्शन आहेत आणि फार विशेष ठिकाण आहे. का? कारण जसं आपण काल म्हणालो की ह्या नवदीप मायापूर धाममध्ये सर्व इतर तीर्थक्षेत्र वास करतात आणि त्या तीर्थक्षेत्रांची आणखी शक्ती काय होते, हजारो पटीने वाढते जेव्हा ते तीर्थक्षेत्र ह्या नवदीपमध्ये वास करतात तेव्हा. तर मग ह्या ठिकाणी वृंदावन धाम वास करतं असं म्हणलेलं आहे. का? कारण भक्तिसिद्धांत महाराज जेव्हा इथे राहत होते तर त्यांनी स्वयं ह्या ठिकाणी गुप्त वृंदावन बनवलं होतं. जसं आपण वाडा फार्मला गेलो होतो जेवीला, तर तिथं पण परमपूज्य राधादास स्वामी महाराजांनी गुप्त वृंदावन बनवलेलं आहे. मग तिथं राधाकुंड आहे, श्यामकुंड आहे, गोवर्धन पर्वत आहे, बरेच काही सर्व लीलास्थळी आहेत वृंदावनमधल्या. तसं भक्तिसिद्धांत महाराजांनी पण त्या लीलास्थळी वृंदावनमधल्या लीलास्थळी इथं प्रकट केलेले आहेत. आणि इथं जेव्हा आपण त्या ठिकाणाचं दर्शन करतो तर प्रत्यक्षात वृंदावनमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणाचं दर्शन केल्याचा, तिथं वास केल्याचा आपल्याला लाभ होतो. मग ते ठिकाणं कोणकोणते आहेत तर आपल्या मागेच हे जे कुंड आहे, हा कुंड काय,
हा श्यामकुंड आहे. वृंदावनमध्ये जे श्यामकुंड आहे त्याच्यापासून हा वेगळा नाही आहे. तर याचं आपण दर्शन करू, आचमन करू, तर श्यामकुंडाचं दर्शन केल्यासच आपल्याला पूर्णतः लाभ होणार आहे. आणि पुढे जाऊन एक दुसरा कुंड आहे. तो कोणता कुंड आहे? राधाकुंड आहे, पुढे आहे. ते पण आपण दर्शन करू. आणि त्याच्यानंतर त्याच्यासमोर एक पर्वत आहे. तो पर्वत म्हणजे काय? छोटासा पर्वत बनवला आहे, तो गोवर्धन पर्वत आहे. त्याची प्रदक्षिणा केल्यानंतर आपल्याला गोवर्धन पर्वताची प्रदक्षिणा केल्याचा लाभ होतो. मग अशा पद्धतीने भक्तिसिद्धांत महाराजांच्या कृपेने इथं धाम प्रकट झालेला आहे. आणि त्यामुळे ह्या ठिकाणाला गुप्त वृंदावन पण म्हटलं जातं. त्याचबरोबर चैतन्य महाप्रभूंच्या वेळेला ह्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंचे एक विशेष पार्षद वास करत होते. त्यांचं नाव होतं चंद्रशेखर आचार्य. जसं श्रीवास ठाकूर तिथं वास करत होते, अद्वैत आचार्य वास करत होते, गदाधर पंडित वास करत होते, तसं इथं चंद्रशेखर आचार्य नावाचे एक पार्षद होते चैतन्य महाप्रभूंचे विशेष, ते वास करत होते. आणि ते नात्याने कोण होते? चैतन्य महाप्रभूंचे काका होते, म्हणजे जगन्नाथ मिश्रांचे भाऊ होते चंद्रशेखर आचार्य. आणि एक वात्सल्य भावामध्ये गौरांग महाप्रभूंच्यावर ते प्रेम करायचे. आणि चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये फार विशेष त्यांचं स्थान आहे. चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा संन्यास घेतला किंवा संन्यास घेण्याचं नियोजन केलं तर त्याने 3 व्यक्तींना संन्यासाबद्दल सांगितलं, म्हणजे उद्या मी संन्यास घेणार आहे म्हणून. ते 3 व्यक्तींपैकी कोण एक आहेत? चंद्रशेखर आचार्य, नित्यानंद प्रभू, चंद्रशेखर आचार्य आणि श्रीवास ठाकूर. या तिघांनाच सांगितलं चैतन्य महाप्रभूंनी की उद्या मी काय करणार आहे? संन्यास घेणार आहे. आणि मग रात्री सचीमातेंना पण सांगितलं की जाणार आहे म्हणून, पण त्याच्या अगोदर ह्या तिघांना सांगितलं होतं. आणि संन्यास घ्यायला जात असताना चैतन्य महाप्रभू इथून निघाले आणि कटवा नावाचं ठिकाण आहे, आपण ऐकलं असेल, जे आपण लोकलनं जात असताना ते ठिकाण येतं. तर त्या ठिकाणी जाऊन चैतन्य महाप्रभू संन्यास घेतात. तर तिथं जात असताना पण या तिघांनाच घेऊन जातात चैतन्य महाप्रभू. एवढे हे चंद्रशेखर आचार्य चैतन्य महाप्रभूंशी घनिष्ठ होते. त्यांचं हे ठिकाण वास्तव्याचं होतं. नंतर भक्तिसिद्धांत महाराजांच्या काळामध्ये त्यांनी हे ठिकाण प्राप्त केलं आणि चैतन्य मठ स्थापित केला. आणि त्यामुळे हे ठिकाण फार महत्त्वपूर्ण आहे. आणि पुढे जाऊन मग गौरकिशोरदास बाबाजी महाराज यांची पण समाधी आहे या मंदिरच्या पुढच्या बाजूला. गौरकिशोरदास बाबाजी महाराज कोण आहेत? भक्तिसिद्धांत महाराजांचे गुरु महाराज. या ठिकाणी 2 आचार्यांची समाधी आहेत, भक्तिसिद्धांत महाराज आणि गौरकिशोरदास बाबाजी महाराज. तर त्यांची पण समाधीचं आपण दर्शन करू, राधाकुंडाचं दर्शन करू आणि गोवर्धनची परिक्रमा करू. त्यानंतर एक छोटंसं रूम आहे, तिथं भक्तिसिद्धांत महाराजांनी वापरलेली पादुकेचं पण तिथं दर्शन ठेवलेलं आहे, ते पण आपण तिथं दर्शन करू. आणि मुख्य जे मंदिर आहे त्या मंदिरचं पण विग्रहांचे फार विशेष दर्शन आहे, ते पण दर्शन करू. तर विग्रहांचं नाव काय? इथल्या श्री श्री गंधर्विका गिरीधारी. जसं राधा माधव, राधा गोपाल असं आपण म्हणतो, तर इथं जे राधाराणी आहे त्यांचं नाव काय आहे? गंधर्विका, श्री श्री गंधर्विका गिरीधारी असे मुख्य विग्रहांचे नाव आहेत. आणि गौरांग महाप्रभूंचं पण दर्शन आहे. त्याचबरोबर परिक्रमा जेव्हा करू आपण मंदिराची, तर त्या परिक्रमाच्या मार्गावर 4 आचार्य जे आहेत 4 संप्रदायाचे, त्यांचे पण विग्रहांची स्थापना केलेली आहे. कारण आपला जे गौडी संप्रदाय किंवा चैतन्य महाप्रभूंनी ह्या संप्रदायाचं जे काही पुढं प्रचार केला, तर चैतन्य महाप्रभूंनी ह्या 4ही संप्रदायाच्या मधून 2-2 गोष्टींना किंवा तत्त्वज्ञानांना स्वीकारून हा गौडी संप्रदायाचं तत्त्वज्ञान प्रचारित केलेलं आहे. आणि म्हणून भक्तिसिद्धांत महाराजांनी 4ही संप्रदायाच्या आचार्यांची पण स्थापना इथे केलेली आहे. त्याचं पण दर्शन आपल्याला तिथं मिळेल. तर आपण मग काय करू? आता क्रमवारी लक्षात घ्या. श्यामकुंडचं दर्शन करू आणि काय करा, कोणी खाली जायचं नाही, वर म्हणजे खाली म्हणजे पाण्यापर्यंत जायचं नाही, थोडं 1-2-3 पायऱ्यापर्यंतच जावा. तिथं आपण खाली डोकं टेकून पंचांग प्रणाम करा आणि 2-3 भक्त खाली जातील, तरुण मुलं, आणि ते पाणी हातात घेऊन आपल्यावर शिंपडतील, कारण खाली जरा सेवा आहे, आपण घसरून पडू शकता. आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्या पहिला मग आपण येईल, आपल्याला मंदिर येईल, मंदिराचं दर्शन करू आपण आणि 3 प्रदक्षिणा करू. प्रदक्षिणा केल्यानंतर मग आपण राधाकुंडचं दर्शन करू. त्याच्यानंतर मग गौरकिशोरदास बाबाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन करू, तिथेही 3 प्रदक्षिणा करू. आणि त्यानंतर मग आपण गोवर्धन पर्वताची परिक्रमा करून भक्तिसिद्धांत महाराजांच्या पादुका ते नाहीत, काही वापरलेल्या वस्तू आहेत, त्याचं दर्शन करू. अशा पद्धतीने दर्शन असेल. आणि तिथून तिथं एक पुढं आल्यानंतर तिथं जागा आहे, तिथं एक 10-15 मिनटं बसून थोडी आणि चर्चा करून मग पुढं जाऊ. आता जादा वेळ बसणार नाही, 10-15 मिनटं बसून थोडं काही ह्या इथं झालेल्या लिलेंची चर्चा करून लगेच पुढच्या ठिकाणाला आपण निघू. तर आता कुठं आपण इकडे तिकडे वेळ वाया घालवायचं नाही, थांबायचं नाही, कारण मोठा एरिया आहे. आपण सांगितलेले जे ठिकाण आहे ते दर्शन करत करत लगेच आपल्या भक्तांच्या सोबत पुढे पुढे निघायचं आहे, म्हणजे आता इकडे तिकडे थांबायचं नाही. हरे कृष्णा. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज, श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा.